दिवसांपूर्वीच्या व्लॉगमध्ये म्हणजे जेव्हा आम्ही गाडी घेतली होती त्या दिवशीच्याच व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं की मी पहिल्यांदा माती घेऊन आले होते गाडीवरून जाऊन, कारण मला झाडांची खूप जास्त आवड आहे आणि मी जी पण झाडं लावली होती ती एकाच कुंडीत सगळी लावली होती आणि एकच कुंडी त्याची केली होती. जेव्हा पण आईनं रोपं आणलेली मला आणून दिलेली तर मग ती सगळी एका कुंडीत मी लावलेली. आणि हे जे रोप आहे ना, कुंदा म्हणून झाड आहे, म्हणजे जे आपली मोगऱ्याची फुलं असतात त्या मोगऱ्याच्या फुलाचं जे ते आहे ना ते झाड आहे आणि त्याला कुंदा असं म्हणतात. तर ते पण मी रोप इथं आल्यावर मी विकत घेतलेलं आणि ही सगळी छोटी छोटी रोपं बघता ना तुम्ही, तर ही धने लावलेले आहेत मम्मीनं आल्यावरती आणि सगळे आता किती छान उगवलेत बघा. गुलाबाची जी काठी लावलेली तिला पण छान असं फुटलेलं आहे आता ते अंकुर, छान अशी झाडं रोपं फुटायला लागलेले आहेत. एवढी छान झाडांची आवड होती. ती माती आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कुंड्या वगैरे आणून सगळी झाडं व्यवस्थित अशी लावून घेतलेली आणि बरीचशी चांगली झाडं सगळी फुटलेली आहेत. आता हे जे चाफ्याचं झाड आहे बरं का हे, आणि आम्ही गणपतीला गेलो होतो भांडेवाडीच्या, त्यावेळेला मला हे असंच रोप पडलेलं दिसलं होतं एक काठी आणि त्याला फूल आलं होतं. मग मी ते आणून ह्या कुंडीत फक्त लावलं, म्हटलं ठीक आहे बघूयात आलं तर आलं, आणि ते पण थोडं थोडं फुटायला लागलेलं आता, त्याच्यामुळे मस्त वाटते. आणि हे जे आहे ते गौरीचं झाड आहे, जे गौरी गणपतीच्या वेळेस फुलं त्याची छान दिसतात, कलरफुल असतात एकदम, ते पण सगळं जळून गेलेलं ते पण यायला लागलेलं. आता ही जी कोथिंबीर आहे ती मला उपयोगाला येते. थोडी थोडी करून मी बाहेरची कोथिंबीर आणतच नाही, कारण माझ्याकडे त्या फ्रीज नाही, तर मी या सगळ्या गोष्टी अशा वापरते. तर माझी कुंड्यातली झाडं आता खूप मस्त आणि छान आलेली आहेत. हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? आय होप की सर्वजण खूप मजेत, आनंदात, हेल्दी असतील. आणि वातावरण कारण बाहेरचं खूप खराब चालू आहे, कधी कधी पाऊस, कधी कधी एकदम रखरखतं ऊन, त्याच्यामुळे मुलं सारखी आजारी पडतात. त्यामुळे तसाच आमचा शरू पण खूप आजारी, सारखं त्याचं सतत चालूच आहे. तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच आहे की त्याला झालेले कावीळ म्हणजे जॉन्डिस झालेला, त्याच्यामुळे आता सगळं ठीक आहे, पण आता परत सर्दी, कफ ह्या सगळ्या गोष्टी चालूच आहेत. आणि मुलांचं एकमेकांच्यात जाणं येणं राहतं, त्याच्यामुळे ह्या गोष्टी तर सारख्या चालूच असतात. तर चला, स्वाती वनुने ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. स्वागत करायची विसरलेली म्हणून स्वागत केलं पहिल्यांदा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बरंच काय काय बघायला मिळणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे आज तुम्हाला एक मी मंगळागौर दाखवणार आहे. म्हणजे आमच्या इथं ब्राह्मण कुटुंब आहे, तर त्यांची सुनेची पहिली मंगळागौर आहे. तर मी तुम्हाला आज त्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे की मंगळागौरचा कार्यक्रम कसा होता, कारण मी पण पहिल्यांदाच बघणार आहे, ते एक तुम्हाला सांगायचे दाखवणार आहे. आणि सोबत एक मी आज नवीन रेसिपी ट्राय करते, तर ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. मला हे दाखवते. तुम्ही माझ्या ह्या कुंड्या तर बघितल्याच आत्ता कोथिंबीर काढताना, बरोबर? आता मला काय दाखवायचं आहे ते म्हणजे बघा, हे जे स्टँड आहे ना, हे तुम्हाला दिसतंय एवढं मोठं स्टँड, हे माझ्या सासऱ्यांनी बनवलंय. सगळ्यात महत्त्वाचं, ते खूप छान बनवतात सगळं असलं काय. आणि मेन म्हणजे हे कशासाठी बनवलं, हे कुंड्या ठेवण्यासाठी बनवलंय. आणि मला हे इथून बाहेरच्या साईडला आहे ना, ग्रिलच्या बाहेरच्या साईडला ते बसवायचं, कारण काय होतं पाणी वगैरे सांगतं ना कुंड्यांचं, मग हे असे पाण्याचे उघळ आले ना की असं सगळं माती सारखं तसंच होतंय, त्यामुळे पसारा खूप जास्त व्हायला लागलाय. त्याच्यामुळे मी ठरवलं की आता हे असं केलं ना की हे फिटिंग करून घ्यायचंय. फिटिंग करून घेतलं ना की मग मी तुम्हाला ते दाखवणार आहे. आणि खूप छान बनवले ते, एवढं छान छान कलाकारी करतात ना, त्यांच्या अंगात खूप छान कला आहे ती. आणि बऱ्याच वस्तू खूप छान बनवतात, त्यांना नुसतं सांगूसपर्यंत त्यांना लगेच छान जमतं. आणि आता ते केलं, बघूयात ते फिटिंग केल्यावर एक तुम्हाला त्याचा व्ह्यू दाखवेन की माझी गॅलरी पूर्ण रिकामी होईल आणि कुंड्या व्यवस्थित बाहेर बसतील. आणि मेन म्हणजे पाणी वगैरे जे असतं ते गॅलरीत साठल्यावर काय गॅलरीचं यूजच करता येत नाही कुंड्यांच्यामुळं, मग ते पण आज मला सेटअप करून घ्यायचंय, ते एक काम आहे. चला, त्याच्या अगोदर रेसिपी बनवते. ते बारीक करून ठेवलेलं आहे. माझं म्हणणं काय आहे, आता हे मी बारीक केलेलं आहे, तर थोडा वेळ मी असंच ठेवणार आहे त्याला, की ते थोडं एक अर्धा तास, तोपर्यंत मी देवपूजा करून घेते, रांगोळी घालायची, तर ते पहिल्यांदा करून घेते, कारण शरूने शेजारीच पोहे जरा खाल्लेले, त्यामुळे काय त्याला लगेच काय भूक नाही. चला, तर मग आता तुम्हाला एक जी रेसिपी दाखवायची आहे त्याची सुरुवात करूयात. तर आता आहे जे आहे ते मी मसूर डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळ घेतलेले. उडीद डाळीचं प्रमाण मसूरच्या डाळीपेक्षा थोडंसं जास्त ठेवलेलं आहे, म्हणजे 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा मूग डाळ आणि 1 चमचा मसूर डाळ असेल तर 1.5 चमचा मी उडीद डाळ टाकलेली आहे. अशा पद्धतीचं प्रमाण ठेवलेलं आहे. आणि मी हे काल रात्री भिजत घातलं होतं आणि सकाळी आता ते बारीक करून घेणार आहे. आणि बारीक केल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण काय काय घालायचं
घालायचं ते तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा मिरची घालायची आहे, आलं, लसूण, कोथिंबीर आणि जे पण तुम्हाला काय आवडत असेल, समजा तुम्हाला कांदा घालायचा आहे, गाजर घालायचं आहे तर ते पण सगळं तुम्ही चिरून ह्याच्यामध्ये घालू शकता, खिसून किंवा चिरून, ते पण खूप छान लागेल. त्याच्यानंतर थोडंसं जिरं घाला आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद, हिंग थोडासा घालायचा आणि चवीपुरतं मीठ, ऑरिगॅनो थोडंसं घाला, चिली फ्लेक्स घाला. हे सगळं मी घातलेलं आहे. शेवटी तुमच्या चवीनुसार जर तिखट आवडत असेल तर तिखट थोडंसं कमी जास्त तुमच्या पद्धतीनं करा तुम्ही. आणि त्याच्यामध्ये क्रंची म्हणजे खुसखुशीत होण्यासाठी आणि थोडंसं म्हणतात ना जाळीदार आणि कडक लागण्यासाठी म्हणून मी थोडासा रवा मिक्स केलेला आहे आणि सगळं असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे अर्धा तास मी भिजत घातलं होतं आणि त्याच्यानंतर आता मी ते करायला घेणार आहे. असं सकाळचा नाश्ता करण्या अगोदर मी त्याला असं कट्ट्यावरच बसवलेलं असतं, जेणेकरून एका बाजूला नाश्ता बनवत त्याला खायला घालणं सोपं पडतं. आणि त्याला खूप भूक लागलेली आणि त्याला असं नवीन काही दिसलं ना तर तो खूप एक्सायटेड असतो खाण्यासाठी. म्हणून कसं आहे काय टेस्टवर ठरतं तो खाणार की नाही, पण तो खूप एक्सायटेड असतो. तर इथं बसून बघा कसे भांडी वाजवते प्लेट, म्हणजे मला दे पटकन म्हटल्यासारखं. तर चला मग आता पटकन बनवायला घेते. आता हे सगळं मी व्यवस्थित बारीक केलेलं एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि खाली जे तव्याला आहे ते तूप लावून घेते. पहिल्यांदा डोशाचा तवा वापरते मी इथं, तुम्हाला हवं तर तवा तुम्ही वापरू शकता. आणि तूप लावण्याऐवजी बटर किंवा तेल काही वापरलं तरी चालतं, तरी पण टेस्ट छानच लागणार याची. आणि आता नेहमीप्रमाणे आपण डोशाला जसं करतो त्याप्रमाणे ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं. वरून थोडीशी तुपाची धार घालायची. तूप जेवढं जास्त घाला ना तेवढं खूप छान लागतं बरं का. आणि त्याच्यानंतर असं छान असं भाजून घ्या. बघा कसं लागतंय, नक्की एकदा ट्राय करून बघा, कारण खूप इझी सोपी रेसिपी आणि वरून मुलांच्यासाठी सोबत आपल्यासाठी पण खूप हेल्दी आहे. तर आवडलं तर नक्की एकदा ट्राय कराच. आणि ह्याच्यासोबत जर सॉस वगैरे असेल तुमच्यासोबत खायला किंवा शेजवान सॉस तर खूप अप्रतिम लागतो. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आमच्या बिल्डिंगमध्ये एका नवीन लग्न झालेल्या मुलीचा मंगळागौरचा कार्यक्रम आहे. तर त्यांच्या घरी दुपारच्या वेळेस जेवण होतं. तर ब्राह्मण कुटुंब असल्यामुळे एकदम साजरं संगीत थाळी असते ना त्यांची, सगळे वेगवेगळे थोडे सगळे पदार्थ अशा पद्धतीचं छान असं मस्त साधं सिंपल पण खूप सुंदर जेवण होतं. आणि ते आम्ही जेवण केलं दुपारी आणि त्याच्यानंतर परत घरी आले आणि शरू झोपला होता आणि मला खूप दिवस झालं नाही हे केसांचं तेल बनवायचं होतं. तर त्याच्यासाठी मी सगळं सामान तर अगोदर आणून ठेवलंच होतं. त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे ते म्हणजे जास्वंदाची पानं. आता तुम्हाला फुलं जर अवेलेबल होत असतील तर तुम्ही फुलंसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करा. फुलं आणि पानं दोन्हीसुद्धा केसांच्यासाठी खूप छान असतात. आणि त्याच्यानंतर मी तर पानंच वापरलेली आहेत, फुलं काही मला मिळालेली नाहीत. सोबत कडुलिंबाची थोडीशी पानं टाकलेली आहेत, परत कोरफड टाकलेली आहे आणि मेथी बिया टाकलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जे वडाच्या पारंब्या असतात त्या थोड्याशा सुकवल्या होत्या आणि त्या मी ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. हे सगळं मिश्रण ना, आणि एक गोष्ट माझ्याकडून विसरलेली होती ह्याच्यामध्ये टाकायची, ते म्हणजे कांदा. तर ह्याच्यामध्ये तुम्ही आवर्जून कांदा ॲड करा. सोबत मी कढीपत्तासुद्धा ॲड केलेला आहे, मी मेन्शन करायला विसरले. तर ते सगळं ॲड करा आणि ते सगळं एकदम चांगलं काळं होऊपर्यंत तेल गरम करायचं आहे. आणि बघा तेलाचा कलरसुद्धा हिरवागार झालेला आहे आत्तासुद्धा. इतका छान तेलाचा कलर झाला होता ना. हे सगळं मी लोखंडी कढईमध्ये बनवते आवर्जून, कारण ते सुद्धा आपल्या केसांच्यासाठी चांगलं असतं. आता हे इथं मी 200 ml तेल घेतलं होतं, तर त्याचं खूप कमी तेल झालेलं आहे, कारण पूर्ण उकळून त्याचा गाळ झाला पाहिजे तोपर्यंत ते तुम्हाला पूर्ण चांगलं गरम करायचं आहे, म्हणजे करपवून दिलं तरी चालेल. आता एवढ्या सगळ्या तेलाचं आपल्याला एवढंच फक्त तेल झालं दिसते. आता हे जे डेकोरेशन आहे ते जे आम्ही मंगळागौर सांगितलं होतं त्यांच्या घरातली ही मंगळागौरीची पूजा आहे. आणि एकदम मस्त आणि खूप सुंदर पूजा मांडली होती. आणि डेकोरेशन पण आमच्या शेजारच्या ज्या ताई आहेत त्यांच्याच मिस्टरांनी केलं होतं, ते डेकोरेशन करतात.
कल्याण राशी नमस्कार माझा मंगळागौरीच्या कार्यक्रमाच्या अगोदर ना इथं सगळ्या ज्या वयस्कर मंडळी किंवा ज्यांना पण आवड आहे भजनाची त्या सगळ्यांनी मिळून इथं हरिपाठ केला होता। तो पण खूप छान म्हणजे खूप सुंदर झाला। माळी बैल धूप राटाला रे राटाला, बैल धूप राटाला रे राटाला, पाणी जाऊ दे पाटाला रे पाटाला, एवढं पाणी कशाला रे कशाला, जाशील कैसी मागं मंगळागौरचा कार्यक्रम चालू आहे आणि आमची पोरं बघा कुठं बिझी हे बघा त्यांना बसायचं टक्करमध्ये। एवढा सुंदर मंगळागौरीचा कार्यक्रम होता, खूप छान मंगळागौरीचा कार्यक्रम झाला। खरं तर हा कार्यक्रमसुद्धा मी पहिल्यांदाच अनुभवला होता। मी पण असं कधीच कार्यक्रम कुठला बघितलेला नाही मंगळागौरीचा। आणि सासूसुनीचं जे जुगलबंदीचं होतं ते तर एकदम खूप सुंदर झालं। खरं तर खूप जास्त बघायची अजून वेळ इच्छा होती, बराच वेळ होता थोडा वेळ, पण बघताच आलं नाही कारण मुलं काही थांबायला तयार नव्हती आणि त्यांचा कार्यक्रम चालू असताना आपल्या मुलांचा आरडाओरडा गोंधळ हे सगळं बघून त्यांचा कार्यक्रम खराब करण्यापेक्षा आम्ही थोडा वेळ थांबून नंतर मग रिटर्न येणंच चांगलं योग्य समजलं, त्यामुळं घरी रिटर्न आलो। त्याच्यानंतर आल्यानंतर ही सोयावडीचे मी थोडाफार काहीतरी बनवायचा प्रयत्न केला होता मुलांच्यासाठी। हे जे सोया असतात ते गरम पाण्यामध्ये डीप करून ठेवायचे 5-10 मिनटं, तुम्हाला तर माहितीच आहे। त्यानंतर ते पिळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हवं ते घालू शकता, पोहे घालू शकता, बटाटा घालू शकता उकडलेला, असं सगळं मिक्स करायचं आणि तुम्हाला जे पण फ्लेवर्स आवडतील ऑरेगनो घालला, तिखट, मीठ, जिरा, ओवा, तीळ असं काही मिक्स करा किंवा आणि कांदा घातलेला आहे मी आणि तुम्हाला हवं तर गाजर वगैरे असं बारीक एकदम खिसून वगैरे घाला आणि त्याच्यानंतर हे मी त्याचं अशा टिक्की वगैरे बनवलेले ते खायला खूप छान लागतात आणि सुपर हेल्दी पण आहेत। तर असा होता माझा आजचा मिनी ब्लॉग आणि मंगळागौरीचा कार्यक्रम मेन जो तुम्हाला मला दाखवायचा होता। कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉग जर आवडला असलास तर नक्की शेअर करा, चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, सर्वांना बाय बाय।